नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। या प्लॅटफॉर्मवर आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2023-24 अंतर्गत आरोग्य सेवक आणि इतर तत्सम पदासाठी तांत्रिक घटक, की ज्यामध्ये आज प्रकरण घेणार आहोत गुरुत्वाकर्षण। हो की नाही? हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे, सोपं आहे, मजेशीर आहे। बघूया या प्रकरणामध्ये आपण काय काय बघायचंय आपल्याला ते बघा। पहिल्यांदा गुरुत्वाकर्षण, त्यानंतर वर्तुळाकार गती व अभिकेंद्री गती। वर्तुळाकार गती म्हणतोय ना आपण, केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, मुक्त पतन आणि मुक्ती वेग याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर मग आज आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय ते बघूया। बघा, एकदा काय झालं माहिती आहे का, न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। आता कसा लागला हा शोध, तर हा जेव्हा एके दिवशी सफरचंदाच्या झाडाखाली बसला आणि सफरचंदाच्या झाडाखाली बसल्यानंतर त्या झाडाचं सफरचंद जमिनीवर पडलं। त्याच्या डोक्यात प्रश्न आला की हे फळ जमिनीवरच का पडलं, याचा अर्थ या पृथ्वीमध्ये काहीतरी शक्ती आहे आणि हे त्यानं शोध लावलं, ज्याला की आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो। आलं एवढं लक्षात तुमच्या? अशा प्रकारे म्हणजे वरची कुठलीही वस्तू, आता हा पेन आहे, हा जर मी सोडला तर तो खालीच पडेल, वर लटकेल का? नाही। वर जाईल का? नाही। किंवा एखादा चेंडू मी वर फेकला तर पुन्हा तो परत खालीच येतोय ना, येतो की नाही? जेव्हा हा चेंडू मी वर फेकेल तेव्हा वर जाताना त्याचा हळूहळू वेग कमी होत जाईल आणि ज्यावेळी त्याचा वेग कमी झाला, शून्य झाला, त्यावेळेस या पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला खेचेल आणि वेग वाढत 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 तो पृथ्वीवर पडेल। समजलं ही संकल्पना? बघा आता काय म्हणतो, गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला, हेही आपल्याला माहित आहे। असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला। त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात, म्हणजे क्षितिज लंब असं तिरकी का पडत नाहीत, किंवा क्षितिज समांतर रेषेत का जात नाहीत, म्हणजे अशी का जात नाही, तिरकी का पडत नाही, ती सरळ का पडतात। मग बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असे। मग या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते। पृथ्वी काय करते, त्या सफरचंदाला एखाद्या वस्तूला आकर्षित करत असते आणि त्या आकर्षण बलाची दिशा कशी असते, पृथ्वीच्या केंद्राकडे असते। मग झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडते, एकदम क्षितिजलंब दिशेने, परपेंडिक्युलर। बघा आता काय म्हणते हे बघा, ही आकृती आहे, हे सफरचंदाचं झाड आहे, या ठिकाणी हा न्यूटन बसला, खाली पडणारे सफरचंद पाहिले त्यानं, हो की नाही, आणि ही पृथ्वी आहे। मग पृथ्वीवरील एका सफरचंदाचे झाड दाखवलेले आहे। सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते असं आपल्याला म्हणता येईल, ओके नाही? आकृतीत चंद्र पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवलेले आहे। हा चंद्र आणि ही पृथ्वी या दोघांमध्ये गुरुत्वीय बल असतं। न्यूटनने विचार केला की जर काही बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल, हो की नाही, झाडाला काही सफरचंद खाली असतात, काही वर, त्याच्यावर, तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवर देखील प्रयुक्त होते। केवळ जवळजवळच्या वस्तूवर पृथ्वी आपलं गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करत नाही, तर चंद्र, सूर्य, तारे, ग्रह इत्यादी दूर दूर अंतरावर असणाऱ्या ग्रहावर देखील आपलं गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करते। तसेच मग सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का, तर हो। बघूया मग आता बल आणि गती, बल कशाला म्हणायचं, गती कशाला म्हणायचं?
समजा मी म्हणालो हा एक माझा, चला हे माझं एक मोबाईल आहे, डस्टर आहे, हो की नाही. याला मी काय केलं, हे स्थिर अवस्थेत आहे. जर याला मी थोडंसं बल लावलं तर हा काय झाला, गतिमान झाला असं आपण म्हणतो. बघूया आपण. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. आलं की नाही लक्षात. काय म्हणालो, ही वस्तू होती, ही मोबाईल होता, ती स्थिर अवस्थेत आहे. हिला गतिमान करण्यासाठी काय करावं लागेल, बल लावावं लागेल. म्हणजे असं बल लावलं तर ही काय होईल, गतिमान होते. त्याच्यासाठी दिशेत बदल घडवून आणण्यासाठी किंवा गतिमान होण्यासाठी बल प्रयुक्त करणं गरजेचं असतं. आपण या अगोदर शिकलो. मग आता बघा, या शास्त्रज्ञाचा आपण परिचय करून घेऊया. सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727 आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ की ज्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. न्यूटनचा जन्म कुठे झाला, इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीचे समीकरणे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक या पुस्तकामध्ये मांडला. न्यूटनचं प्रिन्सिपिया नावाचं एक पुस्तक होतं की ज्यामध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षण आणि गतीची समीकरणे आणि गतीचे नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम देखील त्या पुस्तकामध्ये, प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. आता या न्यूटनच्या अगोदर केपलर नावाचा सायंटिस्ट होता, शास्त्रज्ञ होता की ज्यांनी ग्रहाच्या कक्षाच्या वर्णन करणारे 3 नियम मांडले. केपलरनं काय केलं, ग्रहाच्या कक्षा यावर आपले 3 नियम मांडले. मग बघा, पण ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण करतात का, या मागील कारणांची जाण नव्हती. त्यानं ग्रहाबद्दल नियम तर केले, त्याच्या कक्षा कशा असतात, ते कोण स्वतःच्या कक्षेत कसं फिरतं, पण नेमकं त्याला बघा भ्रमण करतच असतील का याची काही शाश्वती नव्हती, जाण नव्हती. पण न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. केपलरचे नियम न्यूटनने गणितीय पद्धतीने सिद्ध केले. बघा, न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नव्या शाखाचा शोध लावला ज्याला आपण कॅल्क्युलस म्हणतो. न्यूटनने गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला ज्याला आपण कॅल्क्युलस म्हणतो. या नावे अन्य ओळखल्या जाणाऱ्या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. म्हणून न्यूटन हे परावर्तित दुर्बीण करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. न्यूटन काय, परावर्तक दुर्बीण तयार करणारा पहिला शास्त्रज्ञ आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा, आता वर्तुळाकार गती कशी असते, अभिकेंद्री गती कशी असते, यावर आपल्याला चर्चा करायची, हो की नाही. गतीचे अनेक प्रकार आहेत, आपल्याला वर्तुळाकार गती पाहायची. बघा, ही स्त्री काय करते माहितीये का, बघा शेतकरी काय करतो माहितीये का, गोफणमध्ये दगड असतो त्याचा बर 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 भिरकावतो आणि असं सोडून दिल्यानंतर काय होतं, त्याच्यातला दगड जो आहे तो गोफणीतला काय होतो, पिकाच्या वरतून असं जातो. का जातो, तर त्या पिकावर विशेषतः ज्वारी, बाजरी या पिकावर विविध प्रकारची पाखरं बसतात आणि ती पाखरं माहिती आहे का अतिप्रमाणात नुकसान करू नये म्हणून काय करतात माहिती आहे का, त्या गोफणीच्या दगडाने तो भर्र असा आवाज जाते आणि त्या भीतीमुळे ती चिमणी पाखरं उडून जातात, हो ना. बघा, आता एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा, दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिरवा जेणेकरून दगड एक वर्तुळावरून फिरेल. अशा प्रकारे आहे. गोफण फिरवतात ना शेतकरी, किंवा अशा राईट घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध. त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का, जेव्हा आम्ही असं करतो तेव्हा त्या दगडावर बल प्रयुक्त झालं ना, त्याची दिशा कोणती आहे हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल याचा विचार. बघा, आता काय म्हणते, जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवलेला आहे, असं फिरवताना दोरीला धरून ठेवतो ना, तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत, हो की नाही. असं करतो त्याच्यामुळे तो काय होतं, वर्तुळाच्या केंद्राकडे जातो. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत ही याची कक्षा आहे, या दगडाची ही कक्षा आहे, या दिशेने आपण बल प्रयुक्त करत असतो. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बळ देखील संपुष्टात येईल.
सोडून द्या किंवा कोढा, बल संपुष्टात येते. कशावरचं? त्या दगडावरचं. त्या क्षणी वर्तुळावर दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा, कारण काय होतं, त्या दगडाच्या वेगाची ती दिशा असते. पण आपण अशीच एक कृती अगोदर देखील करत होतो. एक गोल फिरणाऱ्या चकतीवरील 5 रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलाला अभिकेंद्री बल म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. कशाला म्हणायचंय बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, ही समजा वस्तू वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे आणि वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होते, या बलास अभिकेंद्री बल असं म्हणतात, ज्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स असं देखील म्हणू शकतो. बघा आता पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? चंद्र. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे. एका विशिष्ट कक्षेत तो पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो एका विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो असं त्याला म्हणायचं. हे आपल्याला माहितच आहे. म्हणजे त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल का? मग त्यावर बल प्रयुक्त होत असेल का? तर पहा, या बलाची दिशा कोणती असेल? जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असते? आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असे परिभ्रमण करतात का? मग त्यावरही असे बल प्रयुक्त होते का? किंवा त्याची दिशा कोणती असेल? मग मागील कृती, उदाहरण व प्रश्नांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे, हो की नाही? पृथ्वीच्या पृथ्वीभोवती तो आपल्या कक्षेमध्ये फिरतो, यासाठी काय आवश्यक आहे? बल प्रयुक्त होणं आवश्यक आहे. मग हे बल पृथ्वीत प्रयुक्त करत असेल व चंद्रा स्वतःकडे आकर्षित करत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असतो. असं कोण म्हणतो? न्यूटन. हो ना. आता बघा, केपलर हा न्यूटनच्या अगोदरचा सायंटिस्ट होता. तुम्हाला मी म्हणलो केपलरचे नियम होते, ते बघूया काय म्हणतो. केपलरचे नियम. प्राचीन काळापासून मानव ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ती निरीक्षणे केवळ डोळ्याने केली जात असे. गॅलिलिओ नावाचा देखील सायंटिस्ट होता. त्याच्या अगोदर जी निरीक्षणे केली गेली खगोलीय वस्तूची, ती डोळ्यानेच केली जात असे. मग 16व्या शतकापर्यंत ग्रहाची स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहाच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. आलं का लक्षात? ग्रहाची जी गती असते त्याला काही विशिष्ट नियम आहेत. बघा, त्यांनी ग्रहाच्या गतीविषयी 3 नियम मांडले. केपलरचे नियम हे खाली दिले आहेत. बघा, आहे ही लंबवर्तुळाकार कक्षा आहे. आता ते कसं असतं ते पाहूया या उदाहरणावर. लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती. काय म्हणते? लंबवर्तुळ म्हणजे हे असं, हो ना, असं म्हणूया ना आपण. असे म्हणता येईल बरं का, पण थोडंसं हे फुगीर होतं. हे लंबवर्तुळ अंडाकृती दिसते की नाही, तशा प्रकारे. बघा काय म्हणते लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला, हा बघा ना, हा शंकू आहे. एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता, हे प्रतल आहे, हे प्रतल आहे आपलं, आणि या प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती त्यालाच प्रतलीय लंबवृत्त असं म्हणतात. काय म्हणायचंय? प्रतलीय लंबवृत्त. मग या 2 नाभिबिंदू असतात. किती नाभिबिंदू असतात? 2 नाभिबिंदू असतात. आणि या दोन्ही नाभिबिंदूपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज एक समान असते.
असते असं आपल्याला म्हणता येईल. मग काय म्हणते बघा, F1 व हे F2 हे दोन नाभी बिंदू आहेत. काय बिंदू आहेत? नाभी. हा देखील नाभी बिंदू आहे. ओके. एबीसी परिघावरील कोणतेही बिंदू असल्या, आता हा एबीसी ही जे लंबवर्तुळाकार कक्षा आहे यातील कोणताही बिंदू असल्यास काय होईल? AF1 हा AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 या दोघांची बेरीज सारखीच असते, किंवा CF1 अधिक CF2 असं देखील असतं. लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणा आता हा केपलरचा पहिला नियम आहे. बघा केपलरचा पहिला नियम काय म्हणतो? ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून, ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. काय म्हणतो? ग्रहाची कक्षा ही हा ग्रह आहे आणि ही ग्रहाची कक्षा आहे. ही कशी आहे? लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. मग या आकृतीमध्ये ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे. सूर्याची स्थिती S ने दर्शवली. हा सूर्य आहे, हो की नाही? हा सूर्य. आलं लक्षात तुमच्या? आणि ABCD हा ग्रह आहे. आता केपलरचा दुसरा नियम काय म्हणतो? आता ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. बघा आता AB व CD हे ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे. AB व CD, दुसरा पेन घेऊ का? ही AB आणि ही CD समान कालावधीत पार केलेलं अंतर AB म्हणालो आपण. अरे यार, AB म्हणजे हा बरं का, आणि हा CD. काय म्हणते नंबर 1? AB व CD ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे म्हणजे समान कालावधीनंतर A व C पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः B व D ने दाखवले आहे असं आपल्याला म्हणतात. A पासून C पर्यंत आणि B पासून D पर्यंत. बघा आता AS व CS या सरळ रेषा एका कालावधीत AS व CS, बघा AS पुढे AS व CS समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात ASB व CSD हे क्षेत्रफळ समान आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ASB पुढे ASB आणि CSD. आता बघा केपलरचा तिसरा नियम काय म्हणतो माहिती आहे का? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, हो की नाही? आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. बघा म्हणजे काय करायचं माहितीये का? आपल्याला आवर्तकाल हा T घेतला, आवर्तकाल हा काय घेतला आपण? T घेतला, आणि सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला अंतर काय घेतलं आपण? R घेतलं. तर हा काय म्हणतो? आवर्तकालाचा वर्ग हा समानुपाती असतो कशाच्या? ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला. म्हणजेच काय होईल? T वर्ग बाय R वर्ग, R घन बरोबर K. आणि K या ठिकाणी काय? स्थिरांक आहे असं आपण चलनामध्ये शिकलो. मग आता समानुपाती असतो म्हणजेच ग्रहाचा आवर्तकाल हा T असेल व सूर्यापासूनचे त्याचे सरासरी अंतर R असेल तर आपल्याला अशा प्रकारचं समीकरण मिळतं.
मग केपलरने हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहाच्या स्थानावरून शोधून काढलेले आहे. ग्रह या नियमांचे पालन करतात का करतात त्याचे कारण त्यांना माहीत नव्हतं. म्हणून काय म्हणता येईल, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमाची कशी मदत झाली हे आपण यापुढे पाहणार आहोत. बघा आता, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, ज्याला आपण न्यूटन्स इन्व्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतो, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय म्हणतो. वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. आता न्यूटन आला. आता या सिद्धांतानुसार काय म्हणते माहिती आहे का, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. विश्वातील एक वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षक बलाने काय करते माहिती आहे का, प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते. आता हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते, समचलनात असते. समानुपाती म्हणजे समचलनात, आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. कसं ते बघा, दिलं नाही का इथं, हे इथं दिलं माझ्या मते, हा इथं दिलं, इथं समजून घेऊ नंतर आपण. आता बघा केपलर नावाचा हा शास्त्रज्ञ होता, योहानेस केपलर, की एक जर्मन शास्त्रज्ञ होता आणि जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. काय होता, खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. 1600 मध्ये त्यांनी प्राग येथे टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या मदतनीस म्हणून कार्य केले. मग 1601 मध्ये टायको ब्राहे याच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नेमण्यात करण्यात आले, हो की नाही. टायको ब्राहे हा त्यांचा गुरु होता, शिक्षक होता, प्राध्यापक होता, आणि 1601 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे केपलरचा उत्तराधिकारी म्हणून, शाही गणितज्ञ म्हणून टायको ब्राहेच्या जागी काय केलं, उत्तराधिकारी म्हणून नेमला. ब्राहे यांनी केलेल्या ग्रहाच्या स्थानांची निरीक्षणे वापरून केपलर यांनी ग्रहाच्या गतीचे नियम शोधून काढले. त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली. त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधामध्ये उपयोगी पडले. बघा आपण काय म्हणालो माहिती आहे का, M1 व M2 या दोन वस्तू आहेत, हो ना. ही M1 आणि ही M2 वस्तुमान असलेली दोन वस्तू दाखवलेल्या आहेत, आणि या दोघांमध्ये D हे अंतर आहे, एवढ्या दूरवर आहे D, हो ना. मग या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल F, गुरुत्व आकर्षण बल काय असतं या दोघांमध्ये, F, एकमेकाला ओढून घेतील ना. आता हे काय म्हणते माहितीये का, वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असते. हा झाला आपला वस्तुमानाचा गुणाकार, आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. झालं का. मग आपल्याला इथं समानुपाती आहे म्हणून F बरोबर G M1 M2 आणि छेदाला D वर्ग, आणि इथे G म्हणजे काय, स्थिरांक कॉन्स्टंट आहे. आता मग G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. G ला काय म्हणायचं, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतात. आता बघा, दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वबल दुप्पट होईल. वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर गुरुत्वीय बलही दुप्पट होईल. तसेच त्या दोन वस्तूमधील अंतर दुप्पट जर केलं तर बल 1/4. दूर दूर केल्या तर काय होईल, बल कमी होईल, हो ना. मग दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्याच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळरेषेत असते. आलं का लक्षात. दोन्ही वस्तू जर गोल असतील तर त्या वस्तूच्या काय असतात, त्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळरेषेत असते, व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी.
मग जर त्या वस्तू गोल वा नियमित आकाराच्या नसतील तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. एवढं लक्षात. अशा प्रकारे हे एक दोनदा वाचा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता समीकरण नंबर 2 कोणतं आहे आपलं? हे नंबर आहे ना समीकरण नंबर 2. हे म्हणा किंवा हे म्हणा दोन्ही सारखेच आहेत ना. दिसून येते की जी चे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकापासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. कधी मिळतं? जीचं मूल्य एकक वस्तुमान असलेल्या एकमेकापासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. म्हणजेच SI एकक प्रणालीत जीचे मूल्य 2 1 kg वस्तुमान असलेल्या व एकमेकापासून 1 मीटर अंतरावर दूर असलेल्या वस्तूमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढे असते असं आपल्याला म्हणता येईल. आता बघा हे काय म्हणते, एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असं आपण म्हणू शकतो. मग आता काय म्हणता येईल, एक समान घनता असलेल्या गोलाकार वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय मध्य केंद्र असते. ओके नाही. मग कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते. कुठे असायला पाहिजे? त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर. कशाचं? कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते. मग हा गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले? यासाठी त्यांनी केपलरच्या तिसऱ्या नियमांची मदत घेतली का ते बघूया. बघा, बल F हा समानुपाती आहे कशाच्या? अंतराच्या वर्गाच्या. डी म्हणजे अंतर ना. आता बघा, एक समान वर्तुळाकार गती कशी असते आणि अभिकेंद्री बलाचे परिणाम देखील आपल्याला. समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. आपण तो शेतकरी शेतामध्ये तो गोफण फिरवतो ना, तो बघितलं, तो एक समान गती. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित केलेली अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते हे आपण पाहिले. अभिकेंद्री बलाची व्याख्या देखील. या वस्तूचे वस्तुमान M ने, तिच्या कक्षेची त्रिज्या R ने व तिची चाल φ ने दर्शवली असे पहा. वस्तुमान कशाने आहे? बरोबर M. ओके नाही. त्रिज्या बरोबर R आणि तिची चाल बरोबर काय? φ. मग φ ने दर्शवली असते तर या बलाचे परिणाम काय होतं माहिती आहे? परिमाण काय होतं माहिती आहे का? या बरोबर mv चा वर्ग भागिला R असले पाहिजे. म्हणजे इथे M हे ग्रहाचे वस्तुमान आहे, P ही त्याची चाल आहे आणि R ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या. म्हणजेच काय तर ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर होय. हो की नाही? वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजे काय? ग्रहाचे सूर्यापासूनच्या अंतर होय. मग त्याची चाल, याचाच अर्थ आवर्त काळ टी म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू. मग चाल म्हणजे चालीचं काय सूत्र आहे? कापलेले अंतर भागिला त्यासाठी लागलेला काळ असं देखील आपल्याला म्हणता येईल. हो ना? लक्षात तुमच्या. आज आपण इथेच थांबूया. हो की नाही? माझ्या मते हे सर्व तुम्हाला समजलं असेल. पुन्हा पुन्हा पहा, वेगवेगळे उदाहरणं वापरून पहा, म्हणजे तुम्हाला निश्चित समजेल यामध्ये आपण काय काय बघितलं. केपलरचे तिन्ही नियम, न्यूटन काय म्हणतो आणि गॅलिलिओ देखील त्याचा आधार होता. ब्राहे नावाचा शास्त्रज्ञ होता. हो की नाही? त्यानं कोणाला आपला उत्तराधिकारी नेमलं ते देखील पहा. ओके. यावर अशा प्रकारचे विविध प्रश्न आपल्याला तयारी करता येतात. त्यामुळेच मी हे स्पष्टीकरण थोडंसं डीपमध्ये घेतलं, म्हणजे तुम्हाला अनेक प्रश्नाची उत्तरे यामधून मिळू शकतात. धन्यवाद. भेटूया उद्याच्या तासिकेत या पुढचा भाग घेऊन. टिल देन गुड बाय.